शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। मंडलनामा क्रमशः 24 विलास सोनवणेंची भेट। राष्ट्रीय पातळीवर संघटना स्थापन झाल्यानंतर माझे दौरे वाढले। तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर मुस्लिमांमधील ओबीसींना लाभ मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपर्क करण्याची माझी धडपड होती। त्यासाठी मी जीवाचं रान करत होतो। याच टप्प्यावर 1994 नंतर विलास सोनवणे यांची भेट झाली। ते कम्युनिस्ट कार्यकर्ते होते। त्यांना मुस्लिम ओबीसींसाठी काम करण्याची इच्छा होती। जनार्दन पाटील व कपिल पाटील या दोघांनी त्यांची व माझी भेट घालून दिली। सुरुवातीला ओळखी पाळखीनंतर आमच्यात चांगली घसट निर्माण झाली। विलास सोनवणे यांना सोबत घेऊन मुस्लिम ओबीसी चळवळीचं काम करावं असे दोन्ही पाटलांनी सुचवलं। मला पण अभ्यासू जोडीदाराची गरज होतीच। विलास सोनवणे यांना राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र ओबीसी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ही पदे देण्यात आली। विलास सोनवणे अत्यंत बुद्धिमान व कुशल संघटक होते। मांडणी अभ्यासू व परखड होती। कम्युनिस्ट चळवळीत जडणघडण झाल्यानं सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, वर्ग, जात, धर्म याचा पक्का अभ्यास होता। राज्याच्या विविध भागातील विविध पुरोगामी चळवळीतील नेते कार्यकर्त्यांसोबत त्यांचा संपर्क होता। आम्ही दोघांनी मिळून राज्यभर दौरे सुरू केले। अत्यंत लागवी व सोप्या भाषेत हे संवाद साधत यापूर्वी संघटनेचं काम करताना माझं वैयक्तिक भेटीगाठीवर जास्त भर असायचा। लहान लहान बैठकांमधून अनेक जण वाद घालत। त्यांच्या मते मी मुस्लिम धर्मात जाती निर्माण करण्यासाठी निघालो होतो व इस्लाममध्ये जाती नव्हत्या। मुळात माझी भूमिका कास्ट नव्हे तर क्लास, जात नव्हे तर व्यावसायिक वर्ग अशी होती। पण मी मुसलमान व ऐकणारेही मुसलमान, त्यामुळे ते माझ्याशी वाद घालत। अनेकदा मला गावातील मुस्लिम मोहल्ल्यात बंदी घालण्यात आली। मला जाहीरपणे काफिर संबोधले जायचे। या काळात विलास सोनवणे यांचे संघटनेत सक्रिय होणे अत्यंत उपयोगी ठरले। जेथे मला प्रवेशच बंद होता तिथे सोनवणे कुशल संवाद साधून प्रवेश मिळवून देत। तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या अशी गळ घालत मुद्दे मांडत। एकदा संवाद सुरू झाला की मतांतरे होतात। आधी संवाद फार होतच नव्हता, त्यामुळे वादविवाद होत। आता मतांतरे सुरू झाली। मुस्लिमांसोबत संवाद सुरू झाला। आमच्या कामाचा झपाटा वाढला। बैठका, चर्चा, संवाद, गाठीभेटी, परिषदा, परिसंवाद होऊ लागले। त्या काळात महाराष्ट्रात आम्ही सुमारे 3000 बैठका घेतल्या, त्यामुळे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली।